नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर शहरांच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. नागपूरच्या जाहीर सभेमध्ये बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. निवडणुकीच्या नंतर राफेलची चौकशी करणार आणि चौकीदार तेव्हा जेलमध्ये असेल असं गांधी म्हणाले. मोदींचं वय झालंय, त्यामुळे त्यांना सगळ्याचीच घाई असते आणि म्हणून ते खोटं सुद्धा बोलतात असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला. 72,000चा आकडा काँग्रेसनं कसा काय ठरवला यावरही त्यांनी सविस्तरपणे उत्तर दिलं. आम्ही मोदींसारखी पूर्ण होऊ न शकणारी आश्वासनं देणार नाही, आम्ही कामं करून दाखवू असंही त्यांनी नमूद केलं. तर ज्यांना 15 लाख रुपये देण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं त्यांना आतापर्यंत 15 लाख रुपये मिळालेत का असा सवालही त्यांनी केला. मैं आपके साथ में खड़ा होकर 10, 15, 20 साल काम करना चाहता हूं आपके साथ. तो मैं आपको झूठ नहीं बोलूंगा, मुझे कोई इंटरेस्ट नहीं. आप नरेंद्र मोदी जी, उनकी उम्र है, उनकी एज है, तो उनको थोड़ी घबराहट होती है, भाई सब कुछ जल्दी करना है, तो वो झूठ बोलते हैं, मगर मुझे कोई इंटरेस्ट नहीं. और छोटी चोरी नहीं की, मैं आपको बता रहा हूं, चुनाव के बाद इंक्वायरी होगी. चुनाव के बाद इंक्वायरी होगी. जेल में दूसरा चौकीदार होगा, जेल के बाहर दूसरे चौकीदार होते हैं. दरम्यान राहुल गांधी यांच्या या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान मोदींची जोरदार मिमिक्री केली. कफन हटा दो मेरे चेहरे से, मुझे आदत है मुस्कुराने की. दफनानो वालों जरा रुक जाओ, मुझे अभी उम्मीद है 15 लाख आने की. अरे भाई, काहे का 15 लाख आएगा? हमारे आम किसानों की जो आत्महत्या होती है, उन्होंने कहा किसानों को 1.5 गुना पैसा मिलना चाहिए. मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? मैं आपसे पूछता हूँ, मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? मिलना चाहिए. अरे दे दो वो. नागपुरातील काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलंय. इथे तर दोघंही इंद्र आहेत, वरती नरेंद्र आणि खालती देवेंद्र. आता इथं दोन्ही इंद्रांचं काय करायचं, यांना मारायचं की सोडायचं हे तुम्ही ठरवायचं असं पटोले म्हणाले. नागपूरमध्ये 5 दिवसांपूर्वी पटोले कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. तिथे त्यांची जीभ घसरली. राजकीय मतभेद असतील, पण मारायची भाषा करणं कितपत योग्य आहे हे मतदारांनी ठरवायचं. आणि परवा तर आचारसंहिता लागायच्या पहिल्या दिवशी त्यांनी कॅबिनेट घेतली शुक्रवारी. तर शुक्रवारी 147 GR काढले. मी परवा नेटला बघत होतो, ते GR कशासाठी काढले बाबा, काय इम्प्लिमेंटेशन झालं, ते पुढच्या 3 वर्षाला लागू होतील असं सांगितलं. म्हणजे फडणवीस म्हटलं तर आता वरतं नरेंद्र आणि खालतं देवेंद्र, दोनही इंद्र. आणि इंद्रदेवाचा आपल्याला रेशमा माहित आहे. इंद्रदेव जे होते ते फार लालचे होते आणि फार बदमाशी होते. आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यावर वार पडायचा तेव्हा मग ते मोठ्या देवाकडे जायचे. आता मोठे देव तुम्ही आहात, आता ह्या इंद्राला वाचवायचं की मारायचं हे आता ठरवायचं काम. निवडणूक प्रचार म्हटलं की राजकीय पक्ष वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढतात आणि विरोधकांच्या चुकाही दाखवून देण्याचा वारंवार प्रयत्न करतात. याचा प्रत्यय नागपुरात आला. नागपूरमध्ये युवक काँग्रेसनं एक अनोखी शक्कल लढवली आणि चक्क घाण पाणी असणाऱ्या नाग नदीतच बोट उतरवली. नितीन गडकरी, तुमच्या आश्वासनाचं काय झालं असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव आणि महाराष्ट्र अध्यक्ष सत्यजित तांबे या बोटीवर आरूढ झाले होते.
इकडे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। ईशान्य मुंबईतून विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिकांनी विरोध केला होता, त्यामुळे भाजपनं किरीट सोमय्या यांचा पत्ता कट केला। मनोज कोटक यांच्यासोबत यावेळी ईशान्य मुंबईतले शिवसेनेचे विभाग प्रमुख सुद्धा उपस्थित होते। मनोज कोटक यांच्या प्रचारामध्ये शिवसेना देखील सहभागी होणार असल्याचं यावेळेला पक्षप्रमुखांनी स्पष्ट केलं। अभ्यासू माणूस आहे, महापालिकेमध्ये त्यांची कारकीर्द होत आहे आणि मला खात्री आहे अत्यंत चांगलं काम करतो। प्रचाराला अवश्य जाईन, पण मला प्रचाराला जाण्याची आवश्यकताच नाही आहे तिकडे। उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेले आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती मिळते। रात्री उशिरा वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची या काँग्रेस आमदारांनी भेट घेतली। सत्तार रावसाहेब दानवे यांच्यासह काल औरंगाबादहून मुंबईत रात्री दाखल झाले। या भेटीमध्ये संभाव्य पक्षप्रवेशावरून सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते। दानवेंनी आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला विचारायला पाहिजे का मला विमान कशासाठी पाठवलं होतं। काही दुसरा विशेष निमंत्रण नव्हतं, जे निमंत्रण होतं त्यांचं आणि माझं बोलणं झालं। रावसाहेब दानवे काय बोलतात, कसं बोलतात, कशा पद्धतीने बोलतात त्याचा खुलासा त्याच्याऐवजी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाशी करावं। आणि मी त्यांच्या अगोदर स्पष्ट केलं का मी भाजपमध्ये जाणार नाही, तर त्यावेळेस दानवे साहेब काय बोलतील याचा अर्थ तुम्ही समजायला पाहिजे। मी सांगितलं असतं मी भाजपमध्ये जाणार, तर त्यांनी दरवाजा विमानाचा उघडला ते उघडला असता। सत्तार यांनी हात झटकलेत, मात्र दानवे यांच्या बरोबर सत्तार यांचं जाणं आणि मग भाजप प्रवेशाचं काय, स्वतः दानवे यांनी सुद्धा याबद्दल काहीही बोलायचं टाळलं। की ते मुख्यमंत्र्याला भेटले, भेट घडवली, पण मी 11 वाजता, तुम्ही 2:30 वाजता सांगता, पण मी तर जवळपास 9:30 ते 10च्या दरम्यान मुंबईला गेलो। पक्षाचे काही निर्णय होते ते निर्णय केले आणि मी परत आलो। ते माझ्यासोबत आले नाही, मी कोणाची भेट घालवली नाही। पण असं काय चाललंय की सत्तार तुमच्या संपर्क? बिलकुल भारतीय जनता पक्षामध्ये कोणी येतं अशी बिलकुल सुतराम शक्यता नाही आणि आता सध्या काही असा कोणाचा विषय नाही। पण सत्तारांनी स्वतः मान्य केलं की त्यांची भेट झालेली आहे, पण निर्णय त्यांनी काय माझ्या समक्ष काही कोणाची भेट झाली नाही आणि मी कोणाला सोबत नेलं नाही। भाजप शिवसेना युती झाली असली तरी सगळं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं। नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात भाजपच्या माणिकराव कोकाटे यांनी बंडखोरी केली, त्यामुळे युतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप शिवसेनेची युती झाली असली तरी जिल्हा पातळीवर दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांचं मनोमिलन झालं नसल्याचं चित्र आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजप नेते माजी आमदार माणिकराव कोकाटेंनी बंडाचा झेंडा हाती घेतलाय। भाजप सेना युतीच्या जागा वाटणीत नाशिकची जागा शिवसेनेला मिळाल्यामुळे भाजपच्या माणिकराव कोकाटेंनी पक्षालाच आव्हान दिलंय। शिवसेनेनं विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना पुन्हा एकदा उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीर भुजबळांशी त्यांचा सामना होणार आहे। मात्र कोकाटेंच्या बंडखोरीमुळे शिवसेना उमेदवाराच्या अडचणी वाढणार आहेत। ऑथराइज्ड मी भारतीय जनता पक्षाचा आणि अपक्षाचा असे 2 अर्ज भरले, आजच्या मुहूर्तावर भरलेले। 9 तारखेला पुन्हा मी अर्ज भरणार आहे, त्यामुळे मुहूर्तावर आजचा अर्ज भरलेला आहे आणि निवडणूक आता मी लढवणार आहे। सलग 3 वेळा आमदार राहिलेल्या माणिकराव कोकाटेंच्या बंडखोरीमुळे नाशिक भाजपमधील पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। कोकाटेंनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्जही दाखल केलाय। त्यांची ही बंडखोरी शिवसेना भाजप नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे। मात्र कोकाटे ऐनवेळी माघार घेतील असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केलाय। कारवाई करायची वेळच येणार नाही असं मला वाटतं। त्याच्यामध्ये संपर्क साधून बोलून समन्वयानं हा विषय होईल बरोबर। गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारानं सिन्नर मतदारसंघातून माणिकराव कोकाटेंचा पराभव केला होता। त्यानंतर कोकाटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपचं कमळ हाती घेतलं। नाशिक लोकसभा मतदारसंघातून त्यांनी तयारी सुरू केली होती, त्यामुळे आता कोकाटे यांचं बंड शमवण्याचं आव्हान भाजपचे संकटमोचक आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर असणार आहे। खरं तर सिन्नर विधानसभा मतदारसंघ हा माणिकराव कोकाटेंचा सुरक्षित बालेकिल्ला मानला जात होता। मात्र गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजाराम वाझे यांनी त्यांचा केलेला पराभव आणि यानंतर कोकाटे यांनी भाजपात केलेला प्रवेश, पण युती झाल्यानं
येत्या निवडणुकीत सुद्धा तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानं कदाचित माणिकराव कोकाटे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांचं पुनर्वसन पक्ष करतं का ते बंडखोरी करतात हा प्रश्न आज जरी अनुत्तरित असला तरी दबाव तंत्राचा सुद्धा हा भाग असू शकतो असं मानलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तिकडे मावळ लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी संपूर्ण पवार कुटुंब प्रचारात उतरले. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आपला मुलगा पार्थसाठी खारघरमध्ये प्रचार केला. तर राजकारणाचं बाळकडू त्याला घरातच मिळालेलं आहे आणि मला असं वाटतं की तो त्याचं म्हणजे त्याचं ग्रोनअप तो असा वाढलेलाच आहे या सगळ्या संस्कारामध्ये. समाजासाठी कामं करताना त्यांनी लहानपणापासून पाहिलेलं आहे आणि मला वाटतं हाच वसा घेऊन तो नक्कीच पुढे जाणार आहे. आणि त्याचा सगळ्याच भाषांवरती आता तुम्हाला माहिती आहे की त्याने सुरुवातीला जरी तो बोलला नसला तरी आणि त्याने प्रांजळपणे कबूल केले आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही एक स्टेप असते. तरी सुद्धा तो संसदेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे इंग्लिशमध्ये बोलू शकतो. जनतेचे प्रश्न संसदेत चांगल्या प्रकारे मांडू शकेल असं मला तर खात्री आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातला प्रचार आता शिगेला पोहोचलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. 5 वर्षांपूर्वी दिलेल्या घोषणांवरून त्यांनी सरकारला चांगलेच टोले लगावलेत. बहुत हुई महंगाई की मार, अब की बार लांबूनच नमस्कार अशा शब्दात सुप्रिया त्यांनी खिल्ली उडवली. बुलेट ट्रेननं देशाचं पोट भरणार नाही, पण शेतकऱ्यांनी जर संप केला तर सगळ्यांचे वांदे होतील असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं. आपण पाहताय शहरांच्या बातम्या. ब्राह्मण जागृती सेवा संघानं खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. हातकणंगले मतदारसंघात त्यांनी जातीयवादी वक्तव्य केल्याचा आरोप ब्राह्मण जागृती सेवा संघानं केलाय. ब्राह्मण जागृती सेवा संघानं आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात त्यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. राजू शेट्टींनी जातीय तेढ वाढवणारं वक्तव्य केल्याचा आरोप ब्राह्मण जागृती सेवा संघानं केलाय. हातकणंगले मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारात राजू शेट्टींनी वादग्रस्त वक्तव्य केलं. सैन्यात आपली पोरं जातात, देशपांडे कुलकर्णी जात नाहीत असं शेट्टी म्हणाले. राजू शेट्टी यांनी केवळ मतांसाठी वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येतोय. सैनिकांची जात काढून शेट्टींनी सैनिक आणि ब्राह्मण समाजाचा अपमान केल्यानं आचारसंहिता भंगाची कारवाई करण्याची मागणी केली जाते. आमची मागणी एकच आहे की राजू शेट्टींनी ब्राह्मण समाजाची माफी मागावी. त्यांनी माफी मागितली तर आम्ही आंदोलन मागे घेऊ. आमचं कोणाची त्यांच्याशी वैयक्तिक काही वैर नाहीये, त्यामुळे त्यांनी माफी मागावी समाजाची. आम्ही पूर्णपणे आंदोलन मागे घेऊ. निवडणुकीच्या काळात केली जाणारी वक्तव्य अनेकदा टाळ्या मिळवण्यासाठी केली जातात, पण या टाळ्या मिळवण्याच्या नादात जातींमध्ये नाहक तेढ निर्माण होते. त्यामुळे राजकीय नेत्यांनी भाषण करताना बेजबाबदार वक्तव्य टाळणं गरजेचं आहे. अद्वैत मेहतासह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. तेव्हा हे सगळं असं आहे. वळूयात पुढच्या एका बातमीकडे. बातमी आहे ताशेऱ्यांची. सरकार कुणालाही धोकादायक असलेल्या प्रदूषित वातावरणात राहण्यासाठी भाग पाडू शकत नाही असे ताशेरे उच्च न्यायालयानं ओढले. झालं असं की प्रदूषणमुक्त वातावरणामध्ये जगण्याचं मूलभूत अधिकाराचं उल्लंघन हे आहे असं न्यायालयानं स्पष्टपणे म्हटलंय. तसंच सरकारला नुकसान भरपाई देण्याचे सुद्धा आदेश दिले. तानसा जलवाहिनीवरील झोपडपट्टीतल्या रहिवाशांना माहुलमध्ये स्थलांतरित करण्यात आलं. मात्र माहुल हे कुठल्याही अर्थाने राहण्यायोग्य नाही असा निर्वाळा IIT मुंबईने दिला होता. त्यामुळे झोपडीधारकांच्या पुनर्वसनाबाबत राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी माहुल व्यतिरिक्त जागाच नाही अशी भूमिका सरकारनं घेतली होती. त्यामुळे पुनर्वसन कसं होणार हा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. सुनावणीत कोर्टानं सरकारला स्पष्ट शब्दात सुनावलं. प्रतिमाहा 15,000 असे वर्षांचे 1,80,000 रुपये आणि अनामत ठेवीचे 45,000 रुपये पात्र झोपडीधारकांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश सरकारला दिले. एवढंच नव्हे तर वर्षानंतर प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेआधी या झोपडीधारकांच्या खात्यात भाड्याचे 15,000 रुपये जमा करण्याचे आदेशही कोर्टाने सरकारला दिले. याशिवाय माहुल येथे आधीच पुनर्वसन झालेल्यांनाही ते घर पुन्हा पालिकेच्या हवाली करून भाड्याची रक्कम स्वीकारण्याचा पर्याय उपलब्ध करून दिलाय.
माहूल राहण्यायोग्य नाही आहे, कारण माहूलची अतिप्रदूषित झोन असल्यामुळे लोकांच्या आरोग्याचा तिथं गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. विविध आजारी लोक तिथं पीडित आहेत. TB, अस्थमा, श्वसनाचा आजार, त्वचेचे आजार, ब्लड प्रेशर, गर्भपात, असे महिलांच्या तर अनेक समस्या आहेत की मासिक पाळी महिन्यातून 2-3 वेळा येते. असे म्हणजे जीव घेणं हा प्रदूषण विळख्याच्या हा माहूल झोन जो आहे खरोखर मृत्यूचं तांडव तिथे चालू होतं. माहूलमधल्या प्रकल्पग्रस्तांचं विद्याविहारमध्ये 159 दिवसांपासून धरणं आंदोलन सुरू आहे. या सगळ्या झोपडीधारकांना पैसे जमा झाल्यानंतर महिन्याभरात झोपडे व पुनर्वसन म्हणून दिलेला निवारा रिकामा करावा लागणार आहे. जलवाहिन्यांवरील झोपड्या जमीनदोस्त करण्याची कारवाई त्यानंतर पालिकेने सुरू करावी आणि 30 नोव्हेंबर पर्यंत ती पूर्ण करण्याचे आदेश कोर्टाने दिले. कोर्टाच्या आदेशामुळे प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळालाय. मात्र जोपर्यंत शेवटच्या माणसाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याची भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.